नमस्कार, मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल इन्स्पिरेटर्सच्या ह्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज 14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती। 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेश इथे महू गावामधल्या रामजी सकपाळ व भीमाई यांच्या पोटी झाला। मूळचे ते रत्नागिरीमधल्या आंबिवडे गावाचे असल्याने रामजी सकपाळ यांनी बाबासाहेबांना भीमराव आंबिवडेकर ह्या नावाने शाळेत दाखल केले। पुढे शिक्षण घेत असताना बाबासाहेबांना आंबेडकर गुरुजी यांच्याशी भेट झाली। आंबेडकर गुरुजी यांचे ते प्रिय विद्यार्थी असल्याने त्यांच्या आशीर्वादासोबत आंबेडकर गुरुजी यांचे आडनावही बाबासाहेबांना लाभले व अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांना भीमराव आंबेडकर हे नाव प्राप्त झाले। अनेक आंदोलन बाबासाहेबांनी या देशासाठी केलेले आहेत। शेतकऱ्यांचा प्रश्न, धरणाचा प्रश्न, रोजगारीचा प्रश्न, महिलांचा उद्धार करण्याचा प्रश्न, अशा अनेक देशहिताचे कार्य बाबासाहेबांनी या देशाला घटनेच्या माध्यमातून दिलेले आहे। काही मनुवादी लोक बोटावर मोजण्या एवढ्या बाबासाहेब हे दलितांचे नेते आहेत। फक्त आता महामानव आहेत। जसं छत्रपती शिवाजी महाराजांना करून टाकले मराठ्यांचे नेते आहेत, दलितांचे नेते बाबासाहेब आहेत, माळी समाजाचे नेते महात्मा फुले आहेत। अरे महामानवांना कुठली जात नसो, कुठला धर्म नसो, कुठला जिल्हा नसो, त्या देशापुरते आहेत, ते देशाचे महामानव आहेत, त्यामुळे ते सगळ्यांचे आहेत। आणि म्हणून अशा संस्कृतीला ठेचून आपण त्यांना हद्दबाहेर केले पाहिजे। आणि बाबासाहेब आंबेडकर हे पोटभरू पत्रकार म्हणून कधी त्यांनी काम केलं नाही आणि ना त्यांनी कुणाला करू दिलं। त्यांचे जे सहकारी होते ते देखील निस्वार्थीपणे फक्त मानव मुक्तीसाठी काम करत होते। बाबासाहेब आंबेडकर हे नेते होते आणि ते नेते असताना ते स्वतःचं कॅम्पेन करू शकले असते, स्वतःची जाहिरातबाजी करू शकले असते किंवा ते जे सभा घ्यायचे त्याचं ते जाहिरातीकरण करू शकले असते, पण बाबासाहेबांनी असं कधीही केलं नाही। जे सर्वसामान्य जनता आहे, ज्यांच्यावरती अन्याय होत होता, ज्यांना बोलता येत नव्हतं, त्यांची त्या लिखाणातून ते बोलणं बाहेर काढलं, प्रत्येकाला बोलतं केलं आणि एक प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रकारिता केली। म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे 5 जे वृत्तपत्र साप्ताहिक होते त्याचे संपादक होते। त्यातले 2 जे वृत्तपत्र होते, एक बहिष्कृत भारत आणि मुखनायक, याचे ते स्वतः संपादक आणि त्याची ओळ न ओळ बाबासाहेब हे तपासून पाहत होते। म्हणजे आजची जी पत्रकारिता आहे ती कुठेतरी विकली गेली आहे। त्याच्यामुळे खरंच पत्रकारिता करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेणं खूप गरजेचं आहे आणि पत्रकार म्हणून बाबासाहेब आंबेडकर कसे होते याचा अभ्यास करणं हे प्रत्येक पत्रकाराला आणि प्रत्येक माणसाला देखील करणं खूप आवश्यक आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना प्रथम शिक्षणाला सुरुवात केली आणि त्याची कायद्यात्मक तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। आज मी एक मुलगी, एक स्त्री, पत्नी आणि आई या नात्याने संविधानाकडे बघायला गेलं तर बाबासाहेबांनी माझ्यासाठी काय केलं, तर पहिला अधिकार म्हणजे मला बाबासाहेबांनी संविधानात्मक दिला की आई, वडील आणि नवरा यांच्या दोघांच्याही संपत्तीमध्ये मला अधिकार दिला। तसंच स्त्री म्हणून मला नोकरीच्या ठिकाणी आरक्षणासाठी जागा दिली। कॉलेजमध्ये मला 12वीपर्यंत शिक्षणाची संधी दिली, मोफत शिक्षणाची संधी। तसंच बाबासाहेबांनी मला माझे कामाचे तास आहेत, मला रात्रीची जी रात्रपाळी होती त्याबाबतची सुविधा, अशा कितीतरी सुविधा मी स्त्री म्हणून, एक विशिष्ट जातीची स्त्री म्हणून नाही तर सगळ्या स्त्रियांना ती गोष्ट दिली। मला आठवतं की दिल्लीमध्ये जेव्हा एक स्त्री आमची भगिनी काम करत होती बिल्डिंगच्या इथे, घमेल तिच्या डोक्यावर होतं, ती 7-8 महिन्याची असताना, गरोदर स्त्री असताना ती जेव्हा खाली पडली आणि खाली पडल्यानंतर जेव्हा ही वार्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापर्यंत गेली तेव्हा बाबासाहेब मजूर मंत्री होते। तेव्हा बाबासाहेब मजूर मंत्री असताना त्यांच्यापर्यंत ती वार्ता गेली आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेब धावून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की स्त्रियांना 3 महिन्याची रजा मंजूर झाली पाहिजे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं ती रजा मंजूर केली। ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रजा मंजूर यासाठी केली की स्त्रियांना 3 महिन्याची रजा देणं त्यांच्या शरीर प्रकृतीला अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही बाबासाहेब आंबेडकरांनी केली। आता तर पुरुषांना पण सुट्टी आहे, त्याला पॅटर्निटीची सुट्टी म्हणतात, ती महिलांची मॅटर्निटीची आणि पुरुषांची पॅटर्निटीची तो पण कायदा बाबासाहेबांनी केलेला आहे। याचा अर्थ पुरुष बाळंत होत नाही, पण
आपल्या बायकोची सेवा कर यासाठी 15 दिवसाची रजा बाबासाहेब आंबेडकरांनी पुरुषांना दिलेली आहे. असा कुठला भारतीय नाही ज्याच्यावर बाबासाहेबांचे उपकार नाहीत. भारतीय संविधानामध्ये 39(9) कलमानुसार बाबासाहेबांनी जितका पुरुषाला पगार मिळतो तितकाच स्त्रीला देखील पगार मिळाला पाहिजे हे घटनेमध्ये नमूद केले. मिरवणूक म्हणजे काय? डीजे लावणं आणि नाचणं ह्याला मिरवणूक बोलत नाही. मिरवणूक म्हणजे काय की बाबासाहेबांचे विचाराचे त्या मिरवणुकीमध्ये फलक पाहिजे. बाबासाहेबांनी काय काय कामं केले, शेतकरीविषयी तो स्लोगन असेल, बाबासाहेबांचा फोटो असेल, धरण बाबासाहेबांनी धरणाविषयी भूमिका त्यांची तो विचार असेल, महिलांच्या अनेक समस्या बाबासाहेबांनी ज्या घटनेच्या माध्यमातून महिलांना प्रदान केले, या घटनेच्या माध्यमातून त्यांना हक्क दिले, अधिकार दिले, ते जे सुविचार आहेत ते त्या मिरवणुकीमध्ये आहेत. परत शिवकालीन जे दांडपट्टा वगैरे अशा प्रकारे जे लोकांना आदर्श राहील अशा प्रकारे त्या मिरवणुकीमध्ये परत रांगोळी काढणं, फुलांची रांगोळी काढणं, परत असे म्युझिकल बँड्स जे बाबासाहेबांच्या जीवनावरती ते गाणी असतील, बाबासाहेबांच्या विचारावरती त्या गाणी असतील ते. आणि अतिशय आता ह्या 21व्या शतकामध्ये खूप खूप मोठी मिरवणूक म्हणजे बघण्यासारखी असते. भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांना पूर्वी शिकण्याचा अधिकार नव्हता. वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतलं, उच्च शिक्षण घेतलं आणि भारतीय राज्यघटने एक असं पुस्तक लिहून टाकलं की जगाच्या पाठीवर त्याचा आज सन्मान होतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री होते. घरामध्ये व घराबाहेर असलेल्या सर्व जाती धर्माच्या स्त्रियांसाठी आणि कनिष्ठ सामाजिक दर्जा असलेल्या पुरुषांना सामंताने आणि अभिमानाने जगण्याचं बळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांना खांद्याला खांद्या मिळून काम करत आहेत. त्यावेळी त्यांच्या अडचणी ओळखून अडचणी दूर करण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. मनाविरुद्ध लग्न असल्यास घटस्फोट देण्याचा अधिकार व सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळंतपणाच्या वेळी भरपगारी रजा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंजूर करून घेतली. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांना साथ देत कामगारांसाठी रविवारची साप्ताहिक सुट्टी, कामावरचे 12 ते 8 तास, कामगार संघटनेसाठी मान्यता प्राप्त करून देणे असे असंख्य कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त देशाचा विचार करत होते. चला तर मग ह्या आंबेडकर जयंतीला नुसतं नाचून न थकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचून थकूया व त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा पाळूया व त्यांना खरी आदरांजली देऊया.